तर तुला आधीच मारायला पाहिजे होत. जेव्हा जेव्हा प्लॅन करायचं ही मंजिरी वाघमारे मध्ये मध्ये यायची. तात्या, अरे तुला देव मानला होता रे मी. तू तर राक्षस निघालास, राक्षस. तुझ्या एवढा प्रामाणिक राहिलो, आयुष्यभर प्रामाणिक राहिलो, तर त्याची परतफेड करतोस. कोण आहेस? कोण आहेस? कोण? तुझ्यासारखे 5 पैशाचे कोंबडे कार्यकर्ते आमच्या खुरड्यामध्ये आहेत. कापतो आम्ही गरज पडली की. तुझी दुश्मनी माझ्या बरोबर आहे ना, मग माझ्या की त्यांना सोड त्याला. असं कसं तिला सोडू? हीच तर आहे ना. आधी हिचा नंबर आणि मग तुझा. अरे तात्या, त्या दिवशी मी चुकून तुझ्यावर हात उचलला तर मला वाटलं मी माझ्या वडिलांवर हात उचललाय. चुकून का होईना मी एका राक्षसालाच मारलं होतं. त्याच दिवशी तुझा खरा चेहरा माझ्या समोर आला असताना तर तेव्हाच तुझा कार्यक्रम फिक्स केला असता मी. हे सगळं थांबव. असं का करायला सांगताय त्यांना? मी काय बिघडवलंय तुमचं? ए बाई, चिल 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 चिल. ही समजा तुम्हाला कशाला विचारतीस? ही समजा जिच्यामुळे होते की नाही तिला जाऊन विचार, म्हणजे तुझ्या लेकीला विचार. हे बघा, हे घर माझं आहे. तुम्ही इथं येऊन असं काय बी करू शकत नाही. या घरावर माझा अधिकार आहे. मी तक्रार देईन तुमची. अयो, घाबरले मी. हे तक्रार करणार आहे माझ्या विरोधात. कुठल्या स्टेशनात? शाहूपुरी काय कोर्टात? जा जा, कुठे तक्रार करायची तिकडे कर बर का. अगं, या घरावर माझा अधिकार आहे. हे बघ, आता ते का ह्या पेपरवर सह्या कोणी केलं? अक्षर छान आहे, दिसते ना. नंतर मला माफ करा, चुकलं माझं. मम्मी साहेब, काय करताय तुम्ही? हा, कुठल्या तोंडानं माफी मागायची मी? तुमची एवढी सोन्यासारखी पोर, खरं तर मला तिचा अभिमान वाटायला पाहिजे का ती माझी सून आहे म्हणून. तिला ह्या घरापासून, सत्यापासून
माझ्यापासून दूर लोटायचा प्रयत्न केला. मी कधी तिच्याशी 2 शब्द प्रेमाने बोलले नाही. सत्यान मंजिरी घरातनं गेल्यापासून मला किंमत कळली बघा त्यांची. मंजिरीची पाय धरूनच माफी मागायला पाहिजे मी. पण फक्त माझी एक अट आहे, जर मी सांगत नाही ना तर ही गोष्ट आपल्या दोघीतच राहील. माझ्यामुळं माझ्या लेक आणि माझी सून अशा आगळीत संसार करत असतील तर मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. म्हणून मी त्या दोघांसाठी ही घर विकत घेते. शो बंगला मी तुमच्या नावावर करते. हे बघा, ही ह्या बंगल्याची कागदपत्र आहेत. तुम्ही नीट वाचा आणि पटलं तर सही करा. सत्याला आणि मंजिरीला मला कधी एकदा ह्या घरात आणणं असं झालंय बघा. सुनंदाताई, तुमचं लय उपकार झालं बघा. मी तुमचं उपकार आयुष्यभर विसरणार नाही. ह्याला काय म्हणतात? पॉवर ऑफ अटर्नी. अटर्नी, पॉवर ऑफ अटर्नी. हो, ह्याचा अर्थ लिगली समजा अधिकार तू मला दिले आहे. ही घर माझ्या नावावर झालेलं आहे. ह्याच्यावर तुमचा काही अधिकार नाही. ह्या जागेशी तुमचा कसला बी संबंध नाही. आज तुझ्यामुळे आम्हाला मान खाली घालावी लागली. तात्या साहेबाचा सपोर्ट नसताना सुद्धा सत्यजित सुर्वे निवडून आला आणि तात्या साहेबांचा अधिकृत उमेदवार पडला. नाचक्की झाली आमची. काय तोंड दाखवायचं आम्ही? मोठे व्हा, खूप मोठे व्हा, आमच्यापेक्षा मोठे होऊ नका. आता तुझं करिअर सुरू झालंय, ते संपवायचं कसं आम्हाला माहित आहे. तात्यासाहेब भाऊ, सत्याच्या डोळ्यावर अजूनही तुमच्या नावाची झापड आहे, म्हणून तो अजून पण तुम्हाला दैवत मानतो. पण ज्या दिवशी त्याला तुमचं खरं रूप कळेल ना, त्या दिवशी तुमचं काही खरं नाही. तात्यासाहेब, जोपर्यंत मी सत्यासोबत आहे ना, तुम्ही सत्याच्या केसाला पण धक्का नाही लावू शकत. तात्यासाहेब, मला हात लावायचा विचार पण करू नका. माझ्यावर हात टाकाल तर सत्या तुमचा कर्दन काळ बनून तुमच्या समोर उभा राहणार आहे. तुमच्या या घाणेरड्या राजकारणाचा फुगा लवकरच फुटणार.
हे बघ, हेच अंमली पदार्थ आहेत. सत्या, तातासाहेब शेतकऱ्यांना खत वाटायच्या नावाखाली तुझ्याकडे हे पाप करून घेत होते. तू शेतकऱ्यांना खत नाही, अंमली पदार्थ देत होतास. आयुष्यभर तातासाहेबांनी तुला फसवले. मम्मी साहेब मला तुम्ही असं करू नका, मेहरबानी करा आमच्यावर. असं काय पाप केलं ज्याची एवढी मोठी शिक्षा देते? कसे चूक तुमची नाही, तुझ्या लेकीची चूक झाली, पण दुर्दैव तुझं असं का नेबेट तुझी पोरगी आहे म्हणून. कसं जसं आई बापाच्या कर्माची शिक्षा लेकराला भोगावी लागती, तसंच लेकराच्या कर्माची शिक्षा आई बापाला भोगावी लागते. मम्मी साहेब, तुम्ही बेकाही आहातो. जर तुमच्या लेकाच्या मनाचा विचार करा, सत्यजित रावांचा विचार करा. हे सगळं जर त्यांना कळलं तर किती वाईट वाटेल. त्याच्याच मनाचा आजपुत्र विचार करत होती मी, नाहीतर तुझ्या पुरीची कवाच वाट लावली असती. आणि त्याचं एवढं म्हणजे पण मला काय मिळालं? माझा लेक माझ्यापासून वेगळा झाला. तुझ्या पुरीनं माझ्या लेकरा माझ्यापासून वेगळं केलं. आणि एवढंच नाही, माझ्या घरातल्या माणसांना माझ्या विरोधात उभं केलं. अगं, माझ्या लेकाला निवडणुकीला बी माझ्या विरोधात उभं केलं. ती हार मला पत्करावी लागली. ही माया सुरू आज पतूर पुन्हा मला झुकत नव्हती, पण तुझ्या लिकीमुळे मला झुकावं लागलं. एवढंच नाही तर मला तिची माफी बी मागावी लागली. जिथं मौका मिळेल का नाही तिथं तिथे माझा ती अपमान करत होती. तू काय म्हणती? सोडून दे, अजिबात नाही. त्याने भेटला तिच्या कर्माची शिक्षा मिळायलाच पाहिजे. ए दिप्या, रम्या, ए बॉबी, टाका सामान बाहेर, टाका. दादा, अरे बघतोयस नोकरा? केलंस असं? का फायदा उचललास माझ्या विश्वासाचा? अरे किती लोकांची घरं बरबाद केलीस माहिती आहे का तुला? सत्या, सत्या बंदूक खाली घे. सत्या, बघ कायद्याने शिक्षा होईल त्यांना. तू गण हातात घेऊ नको.
कायदा हातात घेऊ नकोस, खाली टाकती गं. तू माझ्यावर गोळी चालू ना, मार गोळी मार मला. मार गोळी मार. गुलाम आहे, गुलाम. आता माझा नाही, हिचा गुलाम असतो. हिम्मत नाही तुझ्या. हिम्मत बघायची माझी तुला? हिम्मत बघायची? थांब तुला हिम्मत दाखवतो. सत्या, सत्या ते तुला उकसावायचा प्रयत्न करतायत. रागाच्या भरात कायदा हातात घेऊ नकोस, याचा तुलाच त्रास होईल. तूच अडचणीत येशील नंतर. काय झालं? अरे साताऱ्याचा वाघ आहेस ना तू. झाड 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 मारून टाक मला. अरे 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 नाही नाही नाही, तुला अजिबात अजिबात म्हणजे अजिबात नाही जमणार. ठेवते पिस्तूल बाजूला, राहू दे. माझी धमक बघायची ना तात्या तुला? आता बघ तुझ्या शरीराची कशी चाळणी चाळणी करतो ते. तात्यासाहेब, तुमचा खेळ संपला. सत्याचे डोळे उघडलेत आता. आता तू तुम्हाला नाही भुलणार. आता काही होणार नाहीये, सगळा खेळ संपला तुमचा. माने पकडा ना. मम्मी साहेब, असं करू नका. तुम्ही जरा ऐका माझं. अहो नका करू असं. आम्ही रस्त्यावर येऊ मम्मी साहेब. रस्त्यावर येऊ? हा ग रस्त्यावर झालाय तुम्ही. तीच पाहिजे होतं मला. सुनंदाबाई, पास करा आता तुमची नाटकं. कसं आहे, तू माझ्या भावाला जेवढा त्रास दिलास का नाही, तेवढा त्रास तुला भोगावा लागणार आहे. वा मम्मी साहेब, मम्मी साहेबांचा विजय असो. मम्मी साहेब जिंदाबाद. यू आर व्हेरी ग्रेट. तुम्हाला सांगतो मम्मी साहेब, आयुष्यात माझ्या बायकोला जे जमलं नसतं का नाही, नाही म्हणजे जमलं नसतंच. नाही म्हण नाही म्हण नसतं जमलं. ते तुम्ही करून दाखवले. तुम्ही ग्रेटच आहात, तुम्ही भारी आहात. म्हणजे तुम्ही एका फटक्यात सगळे पक्षी गार करून टाकले. एवढं मात्र खरं आहे बरं का. नाही म्हणजे सारे बर का, मी तुला कमी लेखलं त्याच्याबद्दल सारे, पर तुझ्या बुद्धीला थोडंच नाही. हो हो, चुकला कोळी. बरं झालं. पण एक गोष्ट आहे, तुला बी माझा आभार मानावा लागते. नाही म्हणजे कसं,
ही समज जर आम्ही तुला येऊन सांगितलं नसतं तर तू ते केलंच नसतं. कसं ए आत्ते, तू घडवून आणलंस ना हे सगळं? अगं तुझ्यासारखी बाई माझी आत्या आहे याचा मला राग नाही, लाज जास्त वाटत्या. हा जर डीजे इथं असताना तर त्याला तुझ्यासारखी तर काय ग? ए तर काय तर ही समजाची केलंय का नाही ती माझ्या डीजासाठीच केलंय. आता ह्या समध्या पारपर्टीचा मालक माझा डीजा असणार आहे. मम्मी साहेब बघू काय हाय का आता चावी आणि दुसरं काय चावी ना. या अशा असलं की काहीतरी राडत होतो. ए फुकटे, तुझं काय डोकं फिरलंय व्हय? तुला कशाला चावी दिली मी? सुरवीन बाई असं काय करते आज नका बोलू. आपलं आपलं ठरलं होतं का नाही? ठरलं होतं का नाही? काय ठरलं होतं? केव्हा ठरलं होतं? कोण आहे तुम्ही? काय माहित नाही हो आपल्याला. कोण कोण तुम्ही? तुम्ही विसरले का? मी 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 आतोबा आतोबा आणि ही माझी बायको आत्या आत्या म्हणजे रत्ना काटे काट्यानं काटा काढीन. आठवलं आठवलं तिला. काटा ना काटा, येड्या बाबीचा काटा आहे मी. अस्सल बाबीचा काटा निघाला का नाही? काटा ना काटा. अस्सल काटा. ए फुकट्यानं काय बाजूला. तुमचा काय अधिकार नाही ह्या घरावर. ह्या घरावर फक्त माझा अधिकार आहे. आजपासून ही समधी जागा माझी आहे. ह्या जागेशी तुमचा काय बी संबंध नाही. भिकारी तुम्ही भिकारी. चला नाही घ्यायचं. मंजू, खरं तर आय एम सॉरी. तू इतक्या वेळा तात्या साहेबांबद्दल आम्हाला सावध केलं, पण एकदा आम्ही विश्वास ठेवला नाही. त्यावेळेस जर विश्वास ठेवला असता ना तर आज ही वेळ आली नसती. अहो ठीक आहे जाधव साहेब, उशिरा का होईना सत्य समोर आले हे महत्वाचे. अटक कराय ना. नाही मंजू, याला अटक करायचा मान आहे ना तुला आहे. या नराधमाला तू पकडलंयस तेव्हा याला अटकही तूच कर.